पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या समर्थ रामदास स्वामी चरित्राच्या 4थ्या भागामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जन्मोनिया ब्रह्मकुळी, जन्मोनिया ब्रह्मकुळी, जेने माय धन्य केली, जेने माय धन्य केली, रामनामाचा डंका, रामनामाचा डंका, गाजविला तिही लोका, गाजविला तिही लोका, रामनामाचा डंका, रामनामाचा डंका. श्रीराम. मंडळी, कालच्या भागामध्ये समर्थांच्या चरित्रामधला समर्थ विवाह मंडपातून जे पलायन केलं ते नाशिकपर्यंत येऊन पोचले. इथंपर्यंतचा आपण एक भाग पाहिलेला आहे. या ठिकाणी समर्थांच्या चरित्रातला महत्त्वाचा एक टप्पा संपूर्ण होतो आणि पुढचा जो अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा जीवन प्रवास समर्थांचा या ठिकाणी चालू होतो. समर्थ ज्या वेळेला नाशिकमध्ये आले, नाशिकमध्ये गोदावरीचं स्नान केलं, काळाराम मंदिरमध्ये जाऊन भगवान प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं. नेत्रामध्ये अश्रूच्या धारा भरून आलेल्या आहेत. ज्या भगवंताच्या दर्शनाकरता उतावीळ झालेलं अंतःकरण होतं, त्या रामप्रभूंच्या विग्रहाचं दर्शन झालं, मन तृप्त झालेलं आहे. परंतु आपलं पुढं कार्य काय आहे हे समर्थांना अजून उमगलेलं नव्हतं. अंतःकरणामध्ये तगमग होती. समाजाचं कल्याण करावं, राष्ट्राचं हित करावं अशी तळमळ होती. समाज कल्याणाचं भान होतं आणि आत्महिताची जाण होती. जोपर्यंत मनुष्य स्वतः स्थिर होत नाही तोपर्यंत तो इतरांच्या करता काही करू शकत नाही. स्वतः अस्थिर असणारा मनुष्य दुसऱ्याचं कल्याण काय करू शकतो? स्वतः ज्याचा उद्धार झालेला नाही तो जगाचा काय उद्धार करू शकतो? मंडळी, आजकाल परिस्थिती अशीच झालेली आहे. स्वतः दरिद्री असणारे, परमार्थाच्या बाबतीत स्वतः दरिद्री असणारी लोक दुसऱ्याला उपदेशाची डोस पाजायला निघालेली आहेत. स्वतःच्या ठिकाणी मात्र दारिद्र्य आहे. परमार्थाची कोणती अनुभूती नाही, कोणता साक्षात्कार नाही, काही साधना नाही. फक्त कोरड्या शब्दज्ञानावरती लोकांना उपदेशाची डोस पाजून आम्ही जगत कल्याण करतो, समाजाचं हित करतो, समाज जागृती करतो, अशा प्रकारचे जगामध्ये मिरवण्याची प्रत्येकाला आज हौस आलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्याचं स्वतःचं कल्याण जिथं झालं नाही तो जगाचं काय करू शकतो? तुकाराम महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला याकरता. तुकाराम महाराज असं म्हणतात की बाबा, एखाद्या नावेमध्ये जर आपण बसून प्रवास करायचा असेल तर ती नाव कशी असायला पाहिजे? धड असली पाहिजे, भक्कम असली पाहिजे, छिद्र नसायला पाहिजेत. पण छिद्रमय नौकेमध्ये म्हणजे फुटलेल्या नावेत जर बसून दुसरा जर प्रवास करू लागला तर होतं काय? तर स्वतः नावही बुडते आणि तिच्यामध्ये बसणाऱ्यालाही बुडवते. तुकाराम महाराज म्हणतात, दगडाची नाव आधी अंग जड, दगडाची नाव आधी अंग जड, ते काय दगड तारुदाने, ते काय दगड तारुदाने. दगडाची नाव आधी अंग जड आणि ते काय दगड तारू जाणे. दगडाच्याच नावेमध्ये बसून दगड तरतील का? हे जसं आहे तसा हल्लीच्या समाज प्रबोधकांची अवस्था अशा प्रकारची आहे.
परंतु संत जे असतात हे संत स्वतः आत्मस्थितीला पोचल्याशिवाय, स्वतः साक्षात्कार आल्याशिवाय जगाला बोध करण्याच्या भानगडीत कधी पडत नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात की अनुभवे आले अंगा ते या जगात येत असो. म्हणून समर्थ त्या ठिकाणी विचार करू लागले की नेमकं काय करावं, कार्याची दिशा कशी ठरवावी. त्याकरता आपलं स्वहित आधी करून घेतलं पाहिजे, पण त्याकरता काय केलं पाहिजे हे त्यांना उमगेना. याच्या पूर्वीची एक घटना मंडळी सांगायची विसरून गेली. विवाह प्रसंगाच्या अगोदरची घटना, की ज्या वेळेला सगळ्या विद्या कला समर्थ शिकले, परंतु सगळं शिकून झाल्यानंतर ज्याला आत्मज्ञान म्हणतात, त्या आत्मज्ञानाचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाकीच्या सगळ्या विद्या कला ह्या निरर्थक असतात. म्हणून आत्मज्ञान देणारा सद्गुरू कोणीतरी भेटावा, आपल्याला अनुग्रह मिळावा, ही समर्थांची खूप तळमळ होती. तसं समर्थांच्या घराण्यामध्ये त्यांच्या वडिलांना म्हणजे सूर्याजी पंतांना देखील रामप्रभूचाच अनुग्रह झालेला होता. त्याचप्रमाणे गंगाधर पंतांनाही अनुग्रह झाला, तो श्रीरामांचाच अनुग्रह झाला. पण समर्थांनी विचार केला की आपला दादा स्वतः आणखीन त्या ठिकाणी गुरुपदावरती आहे, त्यांना श्रीरामाचा अनुग्रह झालेला आहे, मग आपण त्यांच्याकडूनच का अनुग्रह घेऊ नये. म्हणून गंगाधर पंतांच्या पाठीमागे नारायण, मला अनुग्रह द्या दादा, मला अनुग्रह द्या. तसे ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथाने अनुग्रह दिला, तसे तुम्ही माझे गुरु व्हा असा खूप आग्रह केला. पण गंगाधर पंतांनी नारायणाची समजूत अशी घातली की नारायणा, तुझं अजून वय नाही झालेलं, तुला अजून तितकी समज आलेली नाही, त्यामुळं आता मी तुला अनुग्रह देऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी टाळलं ते. कारण त्यांच्या लक्षात आलं असावं की आपण याला अनुग्रह द्यावा इतका आपल्या अधिकार नसावा, किंवा हा अतिशय त्यापेक्षा उंचीचा असणारा हा मुलगा असावा, म्हणून त्यांनी ते टाळलं असणार आहे. पण समर्थाचं मन काही समाधान झालं नाही. आणि काय करावं, कोण मला गुरु भेटेल, कोणाचा अनुग्रह मिळेल, या तळमळीत असताना त्यांच्या मनात असं आलं की ज्यांनी माझ्या वडिलांना अनुग्रह दिला, ज्यांनी माझ्या दादांना अनुग्रह दिला, त्याच श्रीरामांचा अनुग्रह मला मिळावा असा जर प्रयत्न केला तर काय होईल. झालं, मनात आलं. त्याप्रमाणे जाऊन एका हनुमंताच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. 3 दिवस निराहार, पाण्याशिवाय आहाराशिवाय 3 दिवस असे पूर्ण काढले आणि प्राण गलित गात्र झालेले आहेत. अशा वेळेला प्रभू श्रीरामाने त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये साक्षात्कार दिला, मारुतरायांनी भेट दिली आणि श्रीरामाने मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं की नारायणा, इतकं खडतर करण्याची काही गरज नाही, तुझ्यावरती माझी कृपा आहे, तुझ्या घराण्यावरती माझी कृपा आहे आणि तुला इथून पुढं रामदास अशा प्रकारचं नामाभिधान धारण करायचं आहे आणि रामदास या नावानं पुढं तू जगामध्ये कार्य करायचं आहे असं म्हणून 13 अक्षरी मंत्र त्यांच्या कानामध्ये श्रीरामप्रभूंनी सांगितला. तो 13 अक्षरी मंत्र कोणता? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या 13 अक्षरी मंत्राचा बोध रामप्रभूंनी केला आणि केल्यानंतर मग समर्थांच्या अंतःकरणाला स्थिरता प्राप्त झाली की प्रत्यक्ष साक्षात भगवंतांनी आपल्याला दर्शन दिलं आणि अनुग्रह दिला. मंडळी, या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या मधलं साम्य आपल्याला बघायला मिळतं. जसं तुकाराम महाराजांनी मानवी देहधारी कोणत्याही सद्गुरूंच्याकडे त्या ठिकाणी अनुग्रह घेतला नाही. गुरूंच्या शोधामध्ये तुकाराम महाराज होते, परंतु मानवी देहधारी असणारे गुरु त्यांना एकही त्या काळात त्यांच्या पात्रतेप्रमाणे, त्यांच्या योग्यतेप्रमाणे भेटले नाहीत. म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने बाबाजी चैतन्य यांच्या रूपाने येऊन तुकाराम महाराजांना जसा अनुग्रह दिला, तसं समर्थांच्या बाबतीत देखील त्यांच्या योग्यतेला, त्यांच्या उंचीला पुरेल इतका मानवी देहधारी सद्गुरू त्यावेळेला कोणी नसावा हे रामप्रभूंनी जाणलं आणि स्वतः येऊन त्या ठिकाणी त्यांना अनुग्रह दिला. म्हणजे एक आध्यात्मिक अवस्था अशी आहे या दोन्ही संतांची की प्रत्यक्ष देवाचा त्यांना अनुग्रह आहे, मानवी सद्गुरूंच्याकडून कोणताही अनुग्रह त्यांना मिळालेला नाही. अशी दोघांची साम्यता आहे.
आणि हे सगळं झाल्यानंतर मग पुढं तो विवाह प्रसंग वगैरे घडला आणि तिथून त्यांनी पलायन केलं. कारण आपलं आत्महित करून घ्यायचं आहे. म्हणजे जरी सद्गुरूंचा बोध जरी झाला तरी तपश्चर्या केल्याशिवाय साधना केल्याशिवाय मनुष्याला आध्यात्मिक अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून काहीतरी केलं पाहिजे आपल्याला या विचारानं समर्थांनी त्या ठिकाणी आपला सगळा संसाराचा मोह माया याचा त्याग करून तिथून पलायन केलं आणि नाशिकमध्ये येऊन गोदावरीचं स्नान श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर तपश्चर्या करावी, साधना करावी असा विचार केला. परंतु त्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी खूप गर्दी, पंचवटी क्षेत्रामध्ये खूप भाविकांची येण्या जाणाऱ्यांची वर्दळ गर्दी, तपासाठी ती जागा योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. शेजारीच असणाऱ्या टाकळी या गावामध्ये गोदावरीच्या तीरावरती निर्जन अशा प्रकारची निवांत जागा आहे, एक गुहा पण आहे बसण्याकरता. हे पाहिल्यानंतर समर्थांनी तिथं तपश्चर्या करण्याचा, साधना करण्याचा निर्णय घेतला आणि साधना काय करावी हे स्वतःच त्यांनी ठरवलं. पहाटे रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती उठून नित्यकर्म उरकावं, गंगेमध्ये जाऊन त्या ठिकाणी गोदावरीच्या पाण्यामध्ये उभं राहावं सूर्योदयाच्या अगोदर आणि गायत्री मंत्राचं पुरस्चरण करावं. गायत्री मंत्राचं पुरस्चरण पूर्ण झालं की 13 अक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम त्याचं पुरस्चरण करावं. अशा प्रकारे दिनक्रम कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभा राहायचं. ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, कोणत्याही ऋतूचा विचार करायचा नाही. तेवढ्या गार पाण्यामध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये उभा राहून ही सगळी साधना खडतर आणि कठोर साधना समर्थाने आरंभली. कारण का, चंदनाला सुगंध हा घासल्याशिवाय झिजल्याशिवाय प्राप्त होत नाही. तसं आध्यात्मिक अधिकार ही तपश्चर्येशिवाय, साधना केल्याशिवाय तो अधिकारी प्राप्त मनुष्य होऊ शकत नाही हे समर्थांना माहिती होतं. आणि अशी खडतर साधना सुरू केली. आणि ती सुरू करत असताना देहाला, मनाला श्रम काही थोडे होतात का? ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे की हा जो योगी पुरुष असतो तो साधना करत असताना काय करतो? शीत वेडावे, उष्ण पांघरावे, वृष्टीच्या असावे घरातू. थंडीच्या वेळेला थंडी वाजायला तर काय पांघरून घ्यायचं? आपण रग पांघरून घेतो, दुलई पांघरून घेतो, ब्लँकेट पांघरून घेतो. पण थंडी वाजायला लागल्यानंतर योग्याने थंडीच अंगावरती पांघरायची. उन्हानं शरीर तापायला लागलं, उन्हाचं रक्षण करण्याकरता काय नेसायचं? उष्ण पांघरावे, ऊनच अंगावरती पांघरून घ्यायचं उन्हापासून रक्षण करण्याकरता. आणि पाऊस पडायला लागल्यानंतर निवाऱ्यामध्ये कोणाच्या बसायचं? कुठल्या निवाऱ्यात बसायचं? तर पावसालाच निवारा समजायचं आणि त्या पावसातच बसायचं. अशा प्रकारे खडतर साधना करून त्या आध्यात्मिक अधिकाराला प्राप्त होता येतं हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. तशा पद्धतीची साधना समर्थांनी त्या ठिकाणी टाकळीमध्ये सुरू केली. आणि ही साधना करत असताना दुपारी 12 वाजेपर्यंत गायत्री मंत्राचं पुरस्चरण आणि रामनामाचं पुरस्चरण करून 12 वाजता त्या नदीतून बाहेर यायचं, श्रीरामाचं दर्शन घ्यायचं, झोळी घ्यायची आणि टाकळीमध्ये जाऊन 5 घरं भिक्षा मागायची. आणि ती भिक्षा मागून आणलेलं अन्न त्या ठिकाणी श्रीरामाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण भोजन करायचं. तेही परमित भोजन करायचं, म्हणजे माफक जेवायचं. कारण साधकाने जास्त जेवायचं नसतं. युक्त आहार विहार म्हटलेलं आहे महाराजांनी. जास्त जेवू नये साधकानं, मर्यादित जेवावं. कारण शरीरामध्ये काम, क्रोध, निद्रा वगैरे हे विकार बळावतात. म्हणून मोजकं जेवायचं आणि एक वेळ जेवायचं हे समर्थांनी नियम ठेवला. अशा पद्धतीनं साधना सुरू असताना एक अडचण समर्थांच्या लक्षात अशी आली की म्हणे आपण भिक्षा मागायला जातो, लोकांना एक प्रकारचं कुतूहल आहे आपल्याबद्दल की बाबा एवढा हा 10-12 वर्षाचा संन्यासी मुलगा एवढं त्या ठिकाणी साधना करतोय, लोक प्रेमानं आपल्याला जेवण देतात. त्यामध्ये कोण चपाती देत असेल, कोण भाकरी देत असेल, कोणाच्या घरी काही सणवार असेल तर पुरणपोळी देत असतील, चांगल्या प्रकारच्या भाज्या, कोण भजी देत असतील, कोण बटाटे वडे देत असतील. काय 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 कोणाकडे काय मिळेल हे सांगता येत नाही. आणि हे सगळे पदार्थ घेऊन भोजन करत असताना समर्थांच्या लक्षात आलं की बाबा साधना करत असताना असं इंद्रियांचे लाड करायचे नाहीत, जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत,
तेलकट, तळकट, मसालेदार, चमचमीत असं जरी काही आपण खायला लागलो तर देहामध्ये विकार बळावतील, तेव्हा हे खाणं साधनेच्या काळामध्ये योग्य नाही, समर्थांच्या लक्षात आलं. पण आता हे मला देऊ नका असं म्हणायचं तरी कसं भिक्षेला गेल्यानंतर? मग समर्थांनी त्याच्यावरती एक उपाय काढला की जी सगळी मिळेल ती भिक्षा एकत्र करायची. मग भाजी, चपाती, पोळी, भाकरी, वडी, भजी, जिलेबी, लाडू जे असेल ते सगळं एका फडक्यामध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये गाठोडं बांधायचं आणि ते गाठोडं भिक्षेचं वाहत्या पाण्यामध्ये गोदावरीच्या बुडवायचं. बुडवून 5 मिनिटं त्या पाण्यामध्ये धरायचं, वरती गाठोडं काढायचं, ते तसंच पिळून काढायचं गाठोडं. पिळल्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये बुडवायचं, परत पिळायचं, परत पाण्यामध्ये बुडवून परत पिळायचं, असं 3 वेळा ते पिळून काढायचं. आता त्याच्यामध्ये काय शिल्लक उरला असेल हो? काय ओळखेल का काय आहे पदार्थ? काहीही ओळखणार नाही. एक नुसता लगदा शिल्लक राहिलेला असेल. त्यातलं तेल निघून जातं, त्यातला मसाला निघून जातो, त्यातली साखर निघून जाते. काहीही कुठलेही पदार्थ नाही, फक्त एक धान्याच्या पिठाचा लगदा एवढंच त्या ठिकाणी शिल्लक राहायचं. तेच त्या ठिकाणी खाऊन न सपक, ना गोड, ना तिखट, ना आंबट, कोणत्याही पद्धतीची चवीचा काही विचार न करता तो लगदा खायचा भिजवलेला आणि साधना करायची, देहरक्षणाकरता खायचं. आज आम्ही महाराज मंडळी जेवायला गेल्यानंतर आमची काय पडदास्त असते, काय पाहिजे महाराज, हे पाहिजे का ते पाहिजे, हे खाणार का ते खाणार, अमुक खाणार का तमुक खाणार, एवढे पदार्थ आम्हाला मिळत असतात. पण ज्यांच्या अभंगांचा, ज्यांच्या साहित्याचा आपण विचार करून कीर्तन करतो, त्या महात्म्याने कशी साधना केली याचा विचार आम्ही कधी करत नाही. आणि अशा पद्धतीनं समर्थाने हे सगळं साधना करत असताना तिथंही पुन्हा आणखीन व्यत्यय निर्माण झाला. काय व्यत्यय निर्माण झाला की लोकांनी बघितलं की भिक्षा मागून आणलेलं हे गाठोडं हा पाण्यामध्ये बुडवतोय. त्याचा लोकांनी दुष्प्रचार केला, वाईट हेतून प्रचार असा केला की बघा या पोराला मस्ती किती आहे, चांगले चांगले दिलेले पदार्थ पाण्यात बुडवतोय हा, म्हणजे पाण्यात टाकून देतोय, आपण खात नाही, दुसरंच काहीतरी खात असेल, असा विचार प्रचार केल्यानंतर लोक पुन्हा नंतर गैरसमज झाला आणि लोक भिक्षाही द्यायची बंद झाली. अशा प्रकारे अडचण निर्माण झाली. आणि मग समर्थांच्या अंतःकरणामध्ये विचार आला की देवा, या जगामध्ये नेमकं वागावं कसं, आपण कोणत्या पद्धतीनं वागलं तर चांगलं ठरेल, की त्यांना काही कळना. मनामध्ये विक्षेप निर्माण व्हायला लागला की खरंच रामा, मी घरदार सोडून आलो, हे वाईट केलं का रे, चुकीचं झालं का माझ्या हातून काही, म्हाताऱ्या असणाऱ्या आईला मी दुखावलं, तिची इच्छा पूर्ण केली नाही, तिला माझा प्रपंच बघायचा होता, पण मी विरक्त असल्यामुळं प्रपंचाचा त्याग करून मी आलो, हे तिला दुखावलं, आणि मी इथं आलो साधना करायला लागलो तर माझी साधना नीट होत नाही, पूर्ण होत नाही, माझं मन आहे त्या द्विधा अवस्थेमध्ये सापडलेलं आहे. रामा, काय करावं? म्हणून रामासाठी करुणाष्टक त्या ठिकाणी समर्थांनी त्यावेळेला गायलं. समर्थ असं म्हणतात, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दळाया निरशी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशिन वाटे धावरे धाव आता. रामा, काय करावं? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, हे रामराया, दिवस आणि रात्र माझ्या मनाला पश्चाताप व्हायला लागलेला आहे की काय माझ्या जीवनामध्ये नेमकं खरं आहे, परमार्थ साधना माझ्या जीवनामध्ये घडणार आहे की नाही, नाहीतर अवस्था अशी व्हायची. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे, झालो परदेशी गेले दोन्ही ठाय, संसार ना पाय तुझे देवा. संसारामध्ये माझी फजिती झाली आणि तुझ्या चरणाची प्राप्ती नाही, या जीवनाला काय अर्थ आहे, अशी तुकाराम महाराजांची देखील एक काळी अवस्था झालेली होती. तीच अवस्था समर्थांची इथं झाली आणि समर्थ खूप उद्विग्न झालेले आहेत. समर्थ म्हणतात की रामा, तुझ्यासाठी सगळी घरच्या माणसांचा त्याग केला, प्रेम करणारा माझा दादा, मातृत्वाची प्रेमळ छाया धरणारी माझी वहिनी, माझी आई, या सगळ्यांचा त्याग करून मी इथं आलो, काहीतरी आत्महित करून घ्यावं या हेतून आलो, पण तेही होईना आणि इकडे यांचाही त्याग झाला. काय करू रामराया, काय करू? अशा प्रकारची उद्विग्न अवस्थेमध्ये असताना प्रभू रामचंद्राने त्यांना पुन्हा त्या ठिकाणी साक्षात्कार दिला आणि सांगितलं
की राम नारायणा, तुझी साधना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तू मनामध्ये डगबगू नकोस, मन खचू देऊ नकोस, साधना चालू ठेव, साधना चालू ठेव, असा त्यांना ध्वनी ऐकायला आला. समर्थांनी मन आपलं कसं तरी स्थिर केलं आणि पुढे ती साधना चालू ठेवली. आणि चालू ठेवल्यानंतर 12 वर्ष पुरश्चरण केलं त्यांनी. 1 नाही 2 नाही 12 वर्ष. वयाच्या 12व्या वर्षी तपश्चर्याला सुरुवात केली आणि 12 वर्ष साधना पुरश्चरण करून एक आध्यात्मिक अधिकार असा प्राप्त झाला, एक सामर्थ्य प्राप्त झालं की त्याची प्रचिती एकदा त्या ठिकाणी आली. काय घडलं? टाकळीजवळचं ते एक असणारं गाव, त्या गावामधले गिरधरपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ, त्यांचं निधन झालं. आता रीतिरिवाजाप्रमाणे सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि त्यांची प्रेतयात्रा स्मशानामध्ये लोक घेऊन यायला लागलेले आहेत. परंतु त्या काळाच्या नियमाप्रमाणे पत्नी सती जात असत. पतीच्या निधनानंतर हा सर्रास त्या ठिकाणी रूढ त्यावेळेला होती. त्याप्रमाणे त्या गिरधरपंतांच्या पत्नी सती जाण्याकरता सतीचा वेश सगळा धारण केलेला आहे आणि प्रेतयात्रेच्या मागोमाग त्या निघालेल्या आहेत. प्रेतयात्रा स्मशानामध्ये आलेली आहे. प्रेत खांद्यावरून उतरलं, चौघांच्या चिता वगैरे रचलेली आहे आणि समर्थ ध्यान करत बसत होते. त्याच्यापासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती स्मशानभूमी आहे. कुणीतरी सांगितलं त्या स्त्रीला की म्हणे, बाई आता सती जायचंच आहे. तेव्हा एखाद्या महात्म्याचं सत्पुरुषाचं दर्शन घेण्याचा योग आहे, तर कुणीतरी संन्याशी तप करत बसलेला आहे, त्याच्या पाया पडून ये आणि मग सती जा, असं सांगितलं. तर तिलाही ते पटलं आणि तसाच सतीचा वेश अंगावरती घेऊन समर्थांच्या दर्शनाकरता ती पत्नी गेलेली आहे. समर्थांच्या पायावर मस्तक ठेवलं, डोळे बंद करून रामनामाच्या चिंतनामध्ये समर्थ व्यस्त होते. पायावर डोकं ठेवल्यानंतर हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला. कुणीतरी माता, कुणीतरी माऊली आपल्या पाया पडते हे लक्षात येऊन समर्थांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. असे शब्द बाहेर पडल्यानंतर त्या बाईच्या गळ्यामध्ये हुंदका दाटून आला आणि तो हुंदका त्यांनी ऐकला. समर्थाने दचकले, डोळे उघडून पाहिलं. समोर जे दृश्य दिसलं समर्थांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. ते सतीचा वेश सगळा अंगावरती धारण केलेली एक माऊली आपल्याला नमस्कार करते. पुढं पलीकडं प्रेत ठेवलेला आहे, त्याच्या अंत्यविधीची संस्काराची तयारी चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीनं समर्थांच्या मुखाकडे बघितलं, हात जोडले, म्हणजे स्वामी हा आशीर्वाद तुम्ही दिला, पण या आशीर्वादाचं काय मोल आहे आता? तेव्हा समर्थांनी सांगितलं, माते हा माझ्या मुखातला आशीर्वाद नाही आहे. मी रामाचं चिंतन करत होतो. रामाचं चिंतन करता करता तुम्ही मला नमस्कार केलात आणि श्रीराम माझ्या मुखातून बोललेले आहेत, हे मी बोललेलो नाही आहे. तेव्हा त्यांचं ते काय करायचं ते ठरवतील. चला म्हणे, तुमच्या पतींचं प्रेत कुठे आहे तिथं जाऊया. त्याच्या जवळ आले समर्थ. कमंडलू पाण्याचा घेतलेला होता. त्या प्रेताच्या सगळ्या दोऱ्या वगैरे बांधलेल्या सोडल्या. समर्थाने त्याची नाडी वगैरे काय तपासायची ते बघितलं. काहीतरी त्यांच्याकडे विद्या प्राप्त झाली असणार तेवढ्या साधनेमुळं. काही असे पॉईंट असतात शरीराचे की ते विशिष्ट ठिकाणी प्रेस केल्यानंतर पुन्हा ते जागृत होऊ शकतं. असे काही पॉईंट असतात, ते असे शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. काही अशा संवेदनशील जागा असतात की तिथं दाबल्यानंतर, प्रेस केल्यानंतर तिथं पुन्हा ते संवेदना जागृत होते. समर्थाने नेमकं काय केलं माहिती नाही, परंतु त्या नाडीला वगैरे स्पर्श केला, काहीतरी केलं आणि मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणून ते गोदावरीचं तीर्थ गाठल्यानंतर त्या प्रेताने डोळे उघडले. हळूहळू हालचाल सुरू झाली आणि गिरधरपंत कुलकर्णी त्या असणाऱ्या चितेवरती उठून बसलेले आहेत. उठून बसल्यानंतर सगळ्यांना कोण घाबरले, कोणाला आश्चर्य वाटलं, कोण नवल करायला लागलं, हे कसं शक्य झालं. तेव्हा गिरधरपंतांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी वरती निघालेलो होतो आणि जाता जाता कुणीतरी एक संन्यासी वाटेत आडवा आला आणि त्या यमदूतांच्या तावडीतून मला त्या ठिकाणी खेचून परत इकडं मागं आणलं. हा चमत्कार तिने सांगितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की ह्या संन्याशीचीच असणारी ही लीला आहे. तेव्हा मग सगळेजण त्या ठिकाणी त्यांचा जय जयकार करायला लागले.
त्यावेळेपर्यंत रामदास या नावानंच त्या ठिकाणी वावरत होते. कारण मूळ नावानं जर राहिलो तर गावाकडे कोणाला तरी कळेल की हा इथं आहे म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केलं होतं. रामदास महाराज की जय, रामदास महाराज की जय असं सगळीकडे त्या ठिकाणी लोक गर्जना करायला लागले. समर्थ म्हणले ही रामाची कृपा आहे, माझं याच्यामध्ये काहीच नाही आहे. परंतु बोलबाला झाला त्या गोष्टीचा आणि समर्थांची कीर्ती पसरली. समर्थांनी विचार केला की आता इथं थांबण्यामध्ये काही अर्थ नाही, आता हे लोक मला नीटचा परमार्थ करू देणार नाहीत, माझ्या पाठीमागे नसत्या उपाधी लागतील, म्हणून आता आपल्याला जागा सोडली पाहिजे असा समर्थांनी विचार केला. आणि तिथून पुढं टाकळी सोडून नाशिकमध्ये येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं. आणि आता पुढचा टप्पा जो करायचा तो तीर्थभ्रमणाचा करायचा. पूर्वीच्या नियमाप्रमाणे ही क्रमवारीनं असणारी साधना अशी असायची साधकांची. पहिली 12 वर्ष त्या ठिकाणी विद्या अभ्यास करायचा, पुढची 12 वर्ष तपसाधना करायची, त्याच्यानंतर 12 वर्ष तीर्थाटन करायचं आणि मग जे कार्य आपल्याला करायचं ते करायचं. अशा प्रकारचा त्यांचा क्रम होता. समर्थांनी तीर्थयात्रेला जायचं ठरवलं आणि उत्तर दिशेच्या बाजूने प्रयाण करायला सुरुवात केली. तीर्थयात्रा करत 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 अनेक तीर्थ पाहिलेले आहेत उत्तरेकडची. प्रयागराज पाहिला, अयोध्या पाहिली, मथुरा, वृंदावन ही सगळी तीर्थ पाहिलेली आहेत. काशी क्षेत्र पाहिलेलं आहे. सगळी उत्तरेकडची तीर्थ करत करत समर्थ हिमालयामध्ये गेलेले आहेत. आणि हिमालयाचं ते निसर्ग सौंदर्य, भगवंताचा अलौकिक चमत्कार ह्या निसर्गाचा बघून समर्थ मंत्रमुग्ध झालेले आहेत. एकापेक्षा एक उंच हिमालयाची शिखरं, त्या दरीमधून वाहणारा अलकनंदेचा गंगेचा प्रवाह हे सगळं बघून मन अतिशय एका विशिष्ट उंचीवरती जातं मनुष्याचं. आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर मनुष्याला या संसारामध्ये काही सार आहे असं वाटत नाही. सगळ्याचा त्याग करावा आणि इथंच आपल्या जीवनाचा शेवट करावा अशी एक वृत्ती सात्विक माणसाच्या जीवनामध्ये मनामध्ये निर्माण होते. एका शिखरावरती समर्थ गेलेले असताना त्या शिखरावरून त्यांनी सगळा तो निसर्ग बघितला. रामरायाचं हे सगळं रूप डोळ्याने पाहिलं, विश्वरूप. आणि गंगेचा प्रवाह त्या दरीतून वाहत होता. उंच शिखरावरती समर्थ होते. आणि मनामध्ये सहज विचार आला की झालं, आपल्याला पूर्ण झालेलं आहे, आता आपला आत्महित झालेला आहे. आपल्याला जे काही ब्रह्मज्ञान पाहिजे होते ते मिळालं, अनुभूती मिळाली, रामरायाचं दर्शन झालं, आता काय करायचं आहे आपल्याला असा एक मनामध्ये विचार आला. आता या हिमालयाच्या शिखरावरून त्या गंगेच्या प्रवाहामध्ये आपण आत्मसमर्पण करावं आणि मुक्त होऊन जावं असा क्षणिक विचार आला. आणि त्याप्रमाणे समर्थांनी कार्यही केलं. त्या ग्रंथामध्ये वर्णन असं आलेलं आहे की जय श्रीराम म्हणून ज्यावेळेला त्या शिखरावरून समर्थांनी उडी मारली गंगेच्या प्रवाहामध्ये, त्यावेळेला मध्येच त्या ठिकाणी रामरायाने येऊन त्यांना अलगद झेललेलं आहे. पुन्हा वरती आणलं आणि रामप्रभूंनी सांगितलं, रामदासा, अरे याकरता तुझा जन्म नाही आहे. हा जो तुला देह दिलेला आहे ना, हा तुझा नाही आहे, तुझ्या मालकीचा नाही आहे. याचं काय करायचं आहे तू ठरवणारा कोण आहे? हा माझ्या मालकीचा देह आहे, तुला दिलेला आहे. मला तुझ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे. तुझ्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण केल्याशिवाय तू हा देह संपू कसा शकतोस? तुझी मालकी नाही त्याच्यावरती, ही माझी तनु आहे असं रामाने स्वतः सांगितलं. आणि मी जे सांगतो ते कार्य कर म्हणून रामप्रभूंनी त्यांना राष्ट्र उद्धाराचं कार्य अशा प्रकारची प्रेरणा दिली. आणि त्या प्रेरणा मनामध्ये घेऊन समर्थांचा एक नवीन जीवन प्रवास पुढे सुरू झाला. त्या जीवन प्रवासाचा विचार आपण मंडळी उद्याच्या भागामध्ये करूया. हे समर्थांचं चरित्र, याचं चिंतन आपल्याला कसं वाटतं ते नक्की जरूर कळवा. मंडळी, आपण चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपलं चिंतन आवडतं का त्याबद्दल आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट आपल्या चॅनलवरती द्या. चॅनलला लाईक करा आणि इतरांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.